मराठवाड्यातील शिकलेले तरुणही आता शेतीत नवनवीन प्रयोग करू लागले आहेत। शिक्षणाची जोड शेतीला दिल्यास शेतीचा व्यवसायही फायदेशीर होऊ शकतो। जालना जिल्ह्यातील राणी उंचेगाव इथल्या भरत मंत्री यांनी हेच दाखवून दिलंय। त्यांनी 15 एकरातून 100 टन डाळिंबाचं उत्पादन घेतलंय। फळबागेला शेणखत आणि जीवामृताची जोड दिल्यानं उत्पादन खर्चात बचत झाली आहे। डाळिंब विक्रीतून त्यांना यंदा 15 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। त्यासोबतच त्यांच्या बागेत लिंबू, सीताफळ, पेरू आणि आवळ्याची देखील लागवड केली आहे। आज आपण भरत मंत्री यांच्या फळबाग शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी जालना जिल्ह्यात जाणार आहोत। घनसांगवी तालुक्यातील राणी उंचेगाव इथल्या भरत मंत्री यांचं पुण्यात LLB पर्यंत शिक्षण झालं। शिक्षणानंतर वकिली व्यवसायात करिअर करण्यापेक्षा त्यांनी शेतीत करिअर करायचं ठरवलं। 2011 पासून मंत्री यांनी पूर्ण वेळ शेती करायला सुरुवात केली। त्यांच्याकडे वडिलोपार्जित 225 एकर शेती आहे। या शेतीमध्ये 45 एकरात डाळिंब, 75 एकरात लिंबू तर 50 एकरात सीताफळ आणि आवळा, त्यासोबतच 10 एकरात पेरू आहे। पार्जित 225 एकर शेती आहे। त्याच्यात डाळिंब 45 एकर आहे, लिंबू 75 एकर आहे, सीताफळ आणि आवळा मिश्र पीक आहे 50 एकर, पेरू आहे 10 एकर। मी इसवी सन 2011 पासून शेती करतोय। माझं LLB झालेलं आहे पुण्याला ILS लॉ कॉलेजहून। 2009 मध्ये मी पास आउट झालो आणि 2011 पासून पूर्ण वेळ मी शेतीत आहे। लिंबू 50 एकर, 15-20 एकर डाळिंब हे सगळं वडिलांनी अगोदर लावलेलं आहे। सेटअप सगळं वडिलांचंच आहे। मी माझ्या हाताने नंतर 30 एकर नवीन डाळिंब लावलेले आहेत, 20 एकर लिंबू परत वाढवलेत, 10 एकर पेरू लावले आहेत। तर मागच्या 4 वर्षात मी जवळपास 70 एकर नवीन लागवड केलेली आहे। मंत्री यांच्या वडिलांनी लिंबू आणि डाळिंबाची बाग लावली होती। या फळबागांचा विकास करत भरत यांनी आधुनिक तंत्राचा अवलंब करत 30 एकरात डाळिंबाची लागवड केली आहे। शिक्षण झाल्यानंतर वकिली व्यवसाय करण्यापेक्षा मी वडिलोपार्जित शेती व्यवसाय निवडला, कारण की सगळं व्यवस्थित सेटअप होतं, वडिलांचा अनुभव आहे, त्यांचं मार्गदर्शन होतं आणि शेती नवीन टेक्निकनी केली तर फायदेशीर होऊ शकते याचा मला विश्वास होता। त्याच्यामुळे मी शेतीत उतरलो आणि मी शेतीत आल्यानंतर वडिलांचा अनुभवाचा फायदा तर झालाच आणि मी काही नवीन टेक्निक बऱ्याच शेतकऱ्याकडे जाऊन जे शिकलो ते शेतात वापरली। स्लरीचा उपयोग वाढवला, ड्रीपमधून स्लरी देणे। नवीन 30 एकरची डाळिंब आम्ही लागवड केली या वर्षी 3 महिन्यापूर्वी। त्याच्यात सगळं सेंट्रलाइज केलंय, फिल्ट्रेशन युनिट नवीन केलंय, ते सगळं नवीन टेक्निकचं आहे। डबल लॅटरल आणि लेस डिस्टन्स लेस डिस्चार्ज ही टेक्निक त्याच्यात आम्ही वापरलेली। 2016-17 मध्ये सीताफळ आणि आवळा बागेपासून मंत्री यांना 20 लाखांचं उत्पन्न मिळालंय। पेरूपासून 5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय, तर सध्या 15 एकर मधील डाळिंबाची हार्वेस्टिंग सुरू आहे। 2016-17 मध्ये माझ्याकडे सीताफळ आणि आवळा 50 एकर जो आहे त्याच्यातून सीताफळ आणि आवळा मिळून जवळपास 20 लाखाचं उत्पन्न मिळालेलं आहे। आणि पेरू माझ्याकडे VNR व्हरायटीचा आहे, जी रायपूरहून मी आणलेलं आहे, छत्तीसगड। ती 10 एकर आहे, त्याच्यातून मागच्या वर्षी 5 लाख रुपयाचं उत्पन्न मिळालेलं। मी जयपूर, अमृतसर, लुधियाना, जालंधर, मुंबई या ठिकाणी पाठवतो। सीताफळ सुरत, इंदोर, मुंबई, अमृतसर, लुधियाना या ठिकाणी पाठवतो। पेरू आम्ही मुंबई आणि बेंगलोर या ठिकाणी पाठवतो। डाळिंब क्षेत्र 45 एकर आहे। 15 एकरचा जो प्लॉट आहे त्याची हार्वेस्टिंग आता चालू आहे। तो माल आम्ही आता जयपूर आणि दिल्लीला पॅकिंग करून पाठवतोय आणि जो त्याच्यानंतर सेकंड ग्रेडचा माल आहे तो लोकल मार्केटला जालना आणि औरंगाबादला जातो। मंत्री यांच्या बागेत जास्तीत जास्त शेणखताचा आणि गोमूत्राचा वापर केला जातो। डाळिंबाचं बहार घेण्या अगोदर त्यांनी बेसल डोस दिलाय। 15 एकरातून त्यांना 100 टन डाळिंबाच्या उत्पादनाची अपेक्षा आहे। 45 रुपयांप्रमाणे त्यांना 15 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। करण्याच्या अगोदर 2 महिने अगोदर बेसल डोस देतो। त्याच्यात शेणखत, NPK, मायक्रोन्यूट्रंट, फोरेट आणि सगळे जे 5-10 जे ऑर्गॅनिक मॅटर आहे ते देतो। नंतर सेटिंग झाल्यानंतर एक डोस देतो NPK आणि मायक्रोन्यूट्रंटचा।
आणि हार्वेस्टिंगच्या वेळेस 1 डोस देतो. असे 3 डोस आम्ही पूर्ण रेस्ट पिरियड ते हार्वेस्टिंगपर्यंत देतो. आता आम्हाला ह्यावेळेस एक साधारण 100 टनापर्यंत माल निघेल असं अपेक्षा आहे. आणि आत्ता बाजार कमी आहेत, तर 40 ते 45 रुपये बाजार चालू आहेत. खर्च वजा आता 15 एकरमध्ये यावर्षी भाव कमी असल्यामुळे 40 लाख रुपये उत्पन्न मिळेल 15 एकरमध्ये. जे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल निघतो, मागच्या आता डिसेंबरमध्ये आम्ही एक्सपोर्टसाठी दिला होता 75 रुपये जागेवर. तो दुबई आणि जे युरोप कंट्रीजमध्ये माल गेला होता, ते एक्सपोर्टर जागेवर येऊन घेऊन गेले होते. शेतीचा उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी मंत्री यांनी देशी गाईचं संगोपन केलंय. त्यांच्याकडे 100 गीर गायी आहेत. दरवर्षी त्यांना 35 ट्रॉली शेणखत मिळतं. हे सगळं शेणखत फळबागेत टाकण्यात येतं. गोमूत्र फिल्टर करून ड्रीपद्वारे फळबागांना देण्यात येतं. गोमूत्र आणि शेणखतामुळे रासायनिक खतांचा खर्च कमी झाल्याचा मंत्री यांचा अनुभव आहे. कडे देशी गीर गायी आहेत, 100 गायी आहेत. त्यांचं साधारण वर्षाकाठी 40 ते 45 ट्रॉल्या शेणखत निघतं. ते आम्हाला संपूर्ण लागतं डाळिंबाच्या आणि लिंबूच्या बागेला. दूध साधारण रोजचं 40 ते 50 लिटर निघतं ते. आणि जे गायींचं गोमूत्र आहे त्याचं आम्ही फिल्टर युनिट आहे आमच्याकडे, ते फिल्टर करून ड्रिपमधून झाडांना देतो. शेणखतामुळे आणि जीवामृत जे आम्ही ड्रिपमधून देतो त्याच्यामुळे रासायनिक जे खत आम्ही देत होतो त्याच्यात 50% कपात झालेली. त्याच्यामुळे खर्च बराच कमी झाला. भरत यांनी LLB केल्यानंतर शेतीत करिअर करण्याचं ठरवलं. त्यावेळी त्यांच्या या निर्णयात त्यांच्या पत्नीचीही त्यांना साथ मिळाली. आज भरत यांची शेती क्षेत्रातील प्रगती पाहून त्यांच्या घरातील सदस्य समाधानी आहेत. माझं लग्न जेव्हा फिक्स झालं तेव्हा मला माहीत होतं की हे LLB झालेले आहेत. नंतर लग्न झाल्यानंतर यांनी शेतीत जाणं सुरू केलं. शेतीत आल्यावर तेव्हा मला थोडंसं वेगळं वाटलं की हे लॉ झालेले आहे तर वकिली सोडून शेती करायले. पण नंतर काही दिवसांनी मला हे जाणवलं की शेतीत पण खूप चांगले हे होऊ शकतात. म्हणून खूप चांगलं केलं यांनी. मी सुद्धा आठवड्यातून त्यांच्यासोबत 3-4 वेळेस येते. शेतीत असंच फिरते थोडंसं त्यांच्यासोबत. पहिली शेती चांगली होती, नंतर भरतने लक्ष देण्यास सुरुवात केल्यापासून आणखी जास्त प्रोग्रेस झाली शेतीमध्ये आणि उत्पन्नही वाढले. तो दररोज येतो शेताकडे आणि त्याचं मार्गदर्शन त्याच्या वडिलाचं त्याला भरपूर लागलेलं आहे. त्याच्यामुळे त्या पुढे गेला. भरत यांना त्यांच्या शेतीतल्या कार्याबद्दल वसंतराव नाईक प्रतिष्ठानाचा फलोत्पादन विभागातला पुरस्कारही नुकताच मिळालाय. भरत नवीन तंत्राचा वापर करून भरघोस उत्पन्नच घेत नाही, तर उत्पादित शेतमालाची योग्य मार्केटिंगही करतात. नैसर्गिक शेतमालाला योग्य मार्केटिंगची जोड दिल्यानं त्यांना चांगलं उत्पन्न मिळतंय. राजेश काटकर सह ब्युरो रिपोर्ट, साम TV, जालना.